संधी ही प्रत्येकाला आणि प्रत्येक पावलावर मिळत असते. फक्त तिच्याकडे पाहण्याची नजर आणि दृष्टिकोन तुमच्याकडे असला पाहिजे. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कदाचित थंबनेल पाहून तुम्हाला वाटलंही असेल की आज काहीतरी वेगळं मॅडम बोलणार आहेत. तर अर्थातच जर तुम्ही MPSC कडे येण्याचा विचार करत असाल किंवा जस्ट तुम्ही या क्षेत्राकडे वळलं असाल तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. ज्या गोष्टी माहीत असल्याशिवाय तुम्ही या क्षेत्राची निवड करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र हे मत जे आहे ते जी परिस्थिती आजूबाजूला आहे किंवा जे वास्तव आहे त्या वास्तवाला धरून निर्माण झालेलं हे मत आहे. ओके. तर एका परिस्थितीची तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायची आहे. त्यामुळे जर शहाणे असाल तर MPSC कडे येण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा. ओके. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार असतो असं म्हणतात आणि तोच त्याला समजतो. तर त्यामुळे मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि सत्य हे नेहमी कडू असतं, पचवायला थोडं कठीण वाटतं आपल्याला, पण ते तुम्ही पचवलं पण पाहिजे. ओके. तर असाच एक विषय आज आपण डिस्कस करणार आहोत की MPSC आपण करायला पाहिजे की नको करायला पाहिजे किंवा किती इन्व्हॉल्वमेंटनी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे फायदे किती आहेत, तोटे किती आहेत, कोणत्या डिफिकल्टीज तुम्हाला फेस कराव्या लागतील याच्याबद्दल मी बोलणार आहे. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा MPSC कडे वळताना तुम्हाला MPSC आणि वास्तव म्हणजे एक्झॅक्टली MPSCची एक्झाम काय आहे, त्याच्याबद्दलची स्वप्न कशी असतात आणि वास्तवामध्ये नक्की काय घडतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही राज्यसेवा 2019चा फायनल रिझल्ट पाहिला असेल तर त्यावेळेला एक इमेज खूप व्हायरल होत होती आणि ती मी एका व्हिडिओमध्ये दाखवली पण होती तुम्हाला, की या एक्झाममध्ये 99.99% स्टुडंट जे आहेत ते कोणतीही पोस्ट मिळवू शकलेले नव्हते. ओके. म्हणजे जेवढ्या स्टुडंट्सनी एक्झामसाठी अप्लाय केलं त्या स्टुडंटपैकी प्रीला काही क्वालिफाय झाले, मेन्सला काही झाले आणि फायनल इंटरव्ह्यूमधून फायनल रिझल्टमधून जे स्टुडंट आले त्यांचा जर रेशो पाहिला तर 99.99% स्टुडंट हे फेल झाले होते. मग याचा अर्थ असा होतो का की त्या स्टुडंटनी अभ्यास केला नव्हता? तर अर्थात नाही, त्यांनी सुद्धा अभ्यास केला होता. पण हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागं किंवा या गोष्टीचं उदाहरण देण्यापाठीमागचं कारण हे आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की आपण कोणत्या क्षेत्राकडे चाललोय. त्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होण्याचे किती टक्के चान्सेस आहेत. ओके. किंवा या क्षेत्रात आपलं करिअर खरंच घडू शकतं का? आपली कपॅसिटी काय आहे? क्षमता तसं म्हटलं तर वैयक्तिक माझं मत हे आहे, की कुठल्याही व्यक्तीची क्षमता आपण कधीच डिसाईड नाही करू शकत. इव्हन तुम्ही स्वतः पण नाही ठरवू शकत. कारण मला असं वाटतं, की कोणतीही व्यक्ती जरी असेल, त्या व्यक्तीला जरी वाटत असेल, की आपण कमजोर आहोत, तरीसुद्धा ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला ती व्यक्ती तिच्या सगळ्या बाउंडरीज पार करून असं काहीतरी करून दाखवू शकते, की ज्याने पूर्ण दुनिया थक्क होईल. ओके. त्यामुळं मला नाही असं वाटत, की कोणाच्या क्षमतेला काही लिमिटेशन्स असतात. पण एक भाग म्हणून सांगते तुम्हाला, म्हणजे एक जी रिॲलिटी आहे त्याच्याबद्दल मी बोलते, की तुम्हाला हे माहिती पाहिजे, की आपण ज्या क्षेत्रामध्ये चाललोय, तिथे केवढी मोठी स्पर्धा आहे. जर तुम्हाला त्याचा अंदाज नसेल, तर मग आपण आपल्याच विश्वामध्ये असतो, की नाही यार मी जाईन. आत्तापर्यंत स्कूलमध्ये माझा स्कोर चांगला येत होता, माझे मार्क्स चांगले असायचे, मला चांगला रँक मिळत होता. सो MPSC सारखी एक्झाम मी इझिली क्वालिफाय होऊ शकतो. ओके. तर हा एक गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असतो. तर त्यापूर्वी तुम्हाला MPSC बद्दलच्या काही फॅक्ट्स माहिती पाहिजेत, की याची प्रिपरेशन एक्झॅक्टली कशी सुरू केली पाहिजे, किती वर्षांचा कालावधी तुम्ही देऊ शकता स्वतःच्या लाईफमधला आणि या सिच्युएशनमध्ये म्हणजे तुम्ही एक्झामला सुरुवात केल्यापासून ते तुम्ही क्वालिफाय होईपर्यंत, तुमच्याकडे एक पोस्ट येईपर्यंत किंवा तुमच्या नावासमोर ऑफिसर लागेपर्यंत कोणत्या टप्प्यांमधून तुम्हाला जावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटली, फिजिकली प्रिपेअर आहात का? हे पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर जर आपण डाउट्सबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला वाटतं सुरुवात करताना एक साधा प्रश्न स्वतःला विचारा, की तुम्ही MPSC कडे का आलात? किंवा MPSC हे फील्ड तुम्ही का निवडलं? म्हणजे घरातल्यांनी फोर्स केलेला आहे म्हणून, की तुम्हाला स्वतःला असं वाटतं, की नाही मला कोणतीतरी एक पोस्ट म्हणजे एक असतं आपल्या डोक्यामध्ये एक चित्र असतं, की मला अशा प्रकारचा ऑफिसर बनायचं आहे किंवा मला या फील्डमध्ये जायचं आहे. सो ते रिझन आहे, की म्हणजे घरातल्यांनी खूप फोर्स केले म्हणून, की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, आजूबाजूला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी करतंय, म्हणून फक्त तुम्ही इकडे आलात. या गोष्टीचा पहिल्यांदा शोध घ्या.
कारण MPSC हे एकमेव फील्ड नाही आहे की ज्याच्यामध्ये तुमचं करिअर होऊ शकतं. ओके. तर पहिल्यांदा हे याचा विचार करा की तुम्ही का आलात आणि दुसरी गोष्ट व्हॉट इज युअर मोटिव्ह म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय, तुमचा हेतू काय आहे, तुम्हाला लाईफमध्ये काय कमवायचं आहे, पैसा, प्रतिष्ठा कमवायची आहे, ऑर यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग जे की सोसायटीसाठी हेल्पफुल असेल. ओके. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग या फील्डकडे या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर समस्यांचा विचार केला तर ही रियालिटी तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून मी सांगते की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही सुरुवात करता, रेअरली, खूप रेअर स्टुडंट्स असतात ज्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे ते क्वालिफाय होऊ शकतात, कारण त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे समजलेलं असतं. पण आपल्यापैकी 99% लोकांना गायडन्सच चुकीचा मिळतो, सुरुवातच चुकीची होते, कारण आपल्याला हे सुद्धा माहीत नसतं की आपण गायडन्स कोणाकडून घेतला पाहिजे. समोरची सांगणारी व्यक्ती आपल्याला जे सांगेल ते आपण करत जातो आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण अपयशी होतो. ओके. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जरी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर काही गोष्टी असतात ज्या कटाक्षाने तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मी यापूर्वी बोललेले आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता. ओके. पण जर समजा तुम्ही स्टार्ट केलं आणि आपल्याला एक खूप वाईट सवय असते माहिती आहे, की जेव्हा आपण MPSC सारख्या एक्झामच्या प्रिपरेशनला स्टार्ट करतो ना, तर अगदी दवंडी दिल्यासारखं आपण सगळ्या नातेवाईकांमध्ये, सगळे आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत, आपले जे फ्रेंड्स आहेत, सगळ्यांना आपण सांगितलेलं असतं, की मी MPSC करणार आहे. ओके. आणि MPSCच्या एक्झामच्या बाबतीत तुम्हाला कोणीच गॅरंटी नाही देऊ शकत, की तू म्हणजे एवढी पुस्तकं वाच आणि याच्यातून तू क्वालिफाय होशील. ओके. किंवा याच म्हणजे क्वालिफाय होशील असं मे बी म्हणतील, पण याच पुस्तकातून तुला प्रश्न विचारले जातील असं कुणीच नाही सांगू शकत. कारण इव्हन पेपर सेट करणाऱ्याचा सुद्धा माइंडसेट हा नसतो, की मी हेच पुस्तक घेईन आणि त्याच्यातून क्वेश्चन काढेन. ओके. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा सगळं काही अलबेल असतं. MPSC करतोय म्हटल्यानंतर एक वेगळा मान मिळतोय असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याच दुनियेमध्ये रमत असतो. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होत नाही किंवा मे बी तुमची प्रीच नाही क्रॅक झाली किंवा प्री झाली आणि मेन्समधून बाहेर पडला, तर त्या स्ट्रेसला तुम्हाला जे सामोरं जावं लागतं ना, तो स्ट्रेस खूप वाईट असतो. आणि एका वेळेला जे घरचे तुम्हाला सपोर्ट करणारे असतात, एक स्टेज अशी येते, की घरचे सुद्धा वैतागून जातात आणि ते सुद्धा बोलतात, की "तू बस कर आता, म्हणजे हे सोडून दे." तर मला असं वाटतं, जे मी आधी पण बोलले, की एखादी गोष्ट अगदी तुम्हाला जर मग ती तडीस न्यायची असेल तरच ती हाती घ्या. अदरवाईज तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय हे ठरवून मोकळे व्हा. ओके. तुम्ही हे करू शकता का? या स्पर्धेमध्ये उतरू शकता का? या स्पर्धेमध्ये टिकू शकता का? आणि उतरल्यानंतर समजा जरी तुम्ही ते मिळवलं, तरी सुद्धा तुमचा इंटरेस्ट त्यात आहे का? हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही त्या फील्डमध्ये गेलात, पण तुम्हाला त्या म्हणजे त्या फील्डबद्दल तुम्हाला इंटरेस्टच नाहीये. तुम्हाला तुमची ड्युटीज आवडत नाहीये. तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तुम्हाला करायचंच नाहीये. तर मग तुम्ही त्या फील्डमध्ये येण्यात काहीच अर्थ नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके. आणि जर फक्त पैसा कमवण्यासाठी म्हणून जर तुम्ही इकडे येत असाल, तर खूप अपॉर्च्युनिटीज असतात. खूप सगळे फील्ड्स आहेत, जिथे तुम्ही खूप पैसे कमवू शकता. त्यामुळे फक्त पैसा कमवायचा असेल, तर MPSCकडे तुम्ही येऊ नये, असं मला वाटतं. कारण MPSC काही लोकांसाठी 1-1.5 वर्षामध्ये कंप्लीट होणारी प्रोसिजर असू शकते. पण मॅक्सिमम लोकांसाठी ही 4-5 वर्षांची तरी म्हणजे कमीत कमी 4-5 वर्षांची प्रोसिजर आहे. ओके. कारण फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होण्याची गॅरंटी नसते. सेकंड अटेम्प्टमध्ये बरेच विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये राज्यसेवेच्या बाबतीत इंटरव्ह्यूपर्यंत जातात. सेकंड अटेम्प्टला मे बी प्रीसुद्धा निघत नाही. सेम बाकी पोस्टच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. इव्हन PSI ही जर तुमची ड्रीम पोस्ट असेल, तर PSIच्या बाबतीत पण आत्तापासून तुमची तेवढी मानसिक तयारी पाहिजे, की प्री झाल्यानंतर मेन्स आणि प्री यांच्यामध्ये साधारणतः 2-3 महिन्यांचा गॅप असतो. मेन्स झाल्यानंतर तुम्हाला माहिती नसतं, की तुमचं फिजिकल जे आहे, फिजिकल टेस्ट जी आहे, ती केव्हा होईल. कधी-कधी त्याच्यामध्ये 1-1.5 वर्षाचा गॅपसुद्धा असतो. तुमचं फिजिकल टेस्ट झाल्यानंतर फायनल रिझल्ट साधारणतः 2 महिन्यांमध्ये येतो आणि तिथून पुढे तुम्ही ट्रेनिंगला जाण्यासाठी परत 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. सो याच्यामध्ये तुमच्या लाईफमधली खूप महत्त्वाची 4-5 वर्ष जात असतात आणि त्यामुळे या गोष्टींची कल्पना तुम्हाला असणं आवश्यक आहे. मी असं अजिबात म्हणत नाही, की तुम्ही MPSCकडे येऊ नका. मी तुम्हाला हे सांगते, की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्या तणावाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे, त्या तणावाची माहिती तुम्हाला पाहिजे, की मला हे सगळं फेस करावं लागणार आहे
आणि तुम्ही ते सगळं फेस करण्यासाठी रेडी आहात का? हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. ओके. घरच्यांचा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर अर्थात घरातल्यांचा सपोर्ट ज्यांना आहे ना, ते लोकं खरंच खूप शांत डोक्याने आणि खूप फोकस्ड राहून अभ्यास करू शकतात. पण जर तुम्हाला घरून पण सपोर्ट नसेल, बाकीच्यांचा तर मग आपण काही बोलूच शकत नाही. तर ज्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट नसतो, त्यावेळेला तुम्हाला स्वतःची सपोर्ट सिस्टम स्वतःच बनावं लागतं. तर तेवढे तुम्ही प्रिपेअर आहात का? की कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून अगदी खचून जाणारे तुम्ही आहात? आणि जर असाल, तर मग स्वतःला डेव्हलप करण्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा विचार आत्ता करा. ओके? आणि किती कष्ट करण्याची तयारी आहे, हा एक महत्त्वाचा पॉइंट. काही जणांनी तुम्हाला सांगितलं असेल, की 12-12 तास, 14-14 तास अभ्यास करावा लागतो. तर असं अजिबात नसतं. कुठलीच व्यक्ती 14 तास कंटिन्युअसली अभ्यास करू शकत नाही आणि केला तरी फार-फार तर 1-2 दिवस करेल. डेली हे पॉसिबल नसतं. ओके. एवढा 14 तास अभ्यास करणं मला असं वाटतं की पॉसिबल नाही. कारण जरी 14 तास तुम्ही पुस्तक घेऊन बसलात, तरी त्याच्यातले 8-9 तासच तुम्ही परफेक्ट म्हणजे ज्याला आपण अभ्यास म्हणू शकतो किंवा लक्षात राहणाऱ्या गोष्टी आहेत, त्या 8-9 तासांचीच प्रोसिजर असते. बाकीचा वेळ पुस्तक तुमच्या समोर असतं, पण त्याला अभ्यास म्हणत नाहीत. ओके. सो कष्ट करण्याची तयारी म्हणजे ईच अँड एव्हरी पॉइंट जो तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो माझ्या लक्षात नाही राहिला, मी तो विसरलो, तर परत तो वाचण्याची माझी तयारी आहे का? मी समजा धडपडलो कुठे म्हणजे प्रीमध्ये नाही क्वालिफाय झालो, मेन्समध्ये नाही झालो, तर परत एकदा लढण्याची माझ्यात जिद्द आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग या क्षेत्राकडे वळा. ओके? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एम-पी-एस-सी म्हणजे जीवन आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये यश नाही मिळत. बरेच विद्यार्थी असे आहेत, ज्यांनी 4-5 वर्ष एम-पी-एस-सी केली. त्यानंतर यश न मिळाल्यामुळे त्यांनी दुसरा काहीतरी व्यवसाय केला किंवा दुसरी एखादी नोकरी पाहिली. मग यांच्यापैकी काही जण असतात, ते असं बोलतात, की "अरे, माझ्याच्यानी नाही झालं, पण तू कर, तू करू शकतो." पण काही जण एम-पी-एस-सीला कंप्लीटली निगेटिव्हली प्रेझेंट करतात. ओके. ते तुम्हाला सांगतात, की याच्यामध्ये काही नसतं आणि हे काही होत नाही. इव्हन जे करत आहेत एम-पी-एस-सी त्यांना सुद्धा ते डिमोटिव्हेट करतात. तुम्हाला अशा लोकांपासून दूर राहायचं आहे. जे लोक तुम्हाला काही निगेटिव्ह बोलतात ना, त्या लोकांपासून दूर राहा. पण जे लोक वास्तवाची जाणीव करून देतात, त्यांचा मात्र शब्द कितीही कठोर वाटला, तरी तो समजून घ्या, त्याच्यावरती विचार करा आणि स्वतःमध्ये तेवढी क्षमता आहे का, की मी हे करू शकेन, हे एकदा तपासल्यानंतर तुम्ही परत एकदा तयारीला सुरुवात करा. ओके. पण जर समजा चुकून अपयश आलंच, तर एम-पी-एस-सी म्हणजे आयुष्य नाही, हे समजून तुम्ही पुन्हा एकदा नव्या जिद्दीने उठा आणि लढायला लागा. तुमच्या लाईफमध्ये जे कुठलं तुमचं ड्रीम असेल, ते पूर्ण करण्यासाठी धडपडा. पण असं नाही की फक्त एम-पी-एस-सी म्हणजेच तुमचं ड्रीम असेल. ओके. उरतो प्रश्न, की मला काहीतरी सोशल वर्क करायचं आहे. तर मला असं वाटतं, की सोशल वर्क करण्यासाठी एम-पी-एस-सी हे एकमेव माध्यम नाही. म्हणजे तुम्ही बरीचशी कामं जी आहेत, जी समाजासाठी तुम्हाला करायची आहेत किंवा जे बदल तुम्हाला समाजामध्ये घडवून आणायचे आहेत, तर ते तुम्ही इतर माध्यमातून पण करू शकता. फक्त एवढं आहे, की ही एक्झाम जी आहे, ती तुम्हाला एक पोस्ट मिळवून देते. तुमच्या हातामध्ये एक पॉवर येते किंवा असं आपण म्हणू शकतो, की तुमच्याकडे तेवढ्या तेवढे अधिकार असतात, की ज्याच्यातून तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. ओके. आणि त्यामुळे ही एक्झाम इम्पोर्टंट आहे. पण इथे तुम्ही मेंटली स्वतःला सांभाळणं हे खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही मेंटली तेवढे स्ट्राँग नसाल, थोड्याशा अपयशाने अगदी खचून जात असाल, तर एम-पी-एस-सी हे फील्ड निवडताना थोडा विचार करा. ओके. मग आता नक्की काय करायला पाहिजे? तर थोडं थांबा. जर आत्ताच सुरुवात केली असेल, तर विचार करा. जर यापूर्वी खूप वर्ष झाली तुम्ही देत असाल, तर शेवटचा अटेम्प्ट जरी असेल तुमचा, तरी तो मग असा द्या, की आहे नाही तेवढी ताकद तुम्ही इथे लावा आणि मला या प्रयत्नामध्ये यश मिळवायचं आहे, असं म्हणून तुम्ही उडी मारा. ओके. तर मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टींचा की एक्झॅक्टली एम-पी-एस-सी म्हणजे काय आहे? किती कालावधी जाऊ शकतो? मला इथे यश मिळण्याचे चान्सेस किती आहेत? माझं प्रिपरेशन खरंच राइट डिरेक्शननी चालू आहे का? हे तुम्ही वेळोवेळी चेक केलं पाहिजे. आणि एक काळजी मात्र नक्की घ्या, की उठसूट कोणालाही विचारत बसू नका, की मी हे करू का? मी ते करू का? कारण तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना विचाराल, तेवढी जास्त वेगवेगळी उत्तरं तुम्हाला मिळतील आणि जेवढी जास्त वेगळी उत्तरं मिळतील, तेवढं तुमचं कन्फ्युजन जास्त वाढेल. जेवढं जास्त कन्फ्युजन वाढेल, तेवढा तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचा परिणाम जो आहे, तो वाईट परिणाम तुमच्या अभ्यासावरती आणि निश्चितच तुम्ही जे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करता, तर त्याच्यावरती होईल. ओके. त्यामुळे
कोणीतरी एक व्यक्ती ज्याला आयडल माना तुम्ही आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या व्यक्तीने ज्या काही स्टेप्स फॉलो केल्या असतील त्या स्टेप्स फॉलो करा आणि प्रॉपरली तुमच्या एक्झामची प्रिपरेशन करा. ओके. संधी प्रत्येक पावलावरती असते आणि ती प्रत्येकाला मिळत असते. फक्त डोळे उघडून तुम्हाला त्या संधीकडे पाहता आलं पाहिजे. हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय. तर MPSCच्या बाबतीत याच गोष्टी होत्या. त्याचबरोबर एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की MPSC करताना या चुका करू नका. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आय होप की तुमच्यापर्यंत मला जे पोहोचवायचं असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, तुम्हाला समजलं असेल. मे बी आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा वेगळा वाटेल रोजच्या व्हिडिओपेक्षा. तर जर तुम्हाला असा प्रश्न असेल की मी अधिकारी बनू शकतो का किंवा शकते का, तर नक्कीच तुम्ही अधिकारी बनू शकता. तुमच्यात त्या क्वालिटीज असतील. पण मला असं वाटतं की आपला आवाका किंवा या सगळ्या सिच्युएशनला फेस करण्याची तुमची किती तयारी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या फील्डकडे या. जर तुम्ही आत्ता तयार नसाल तर स्वतःला तयार करा आणि मग याच्यामध्ये उडी घ्या. पण तुमचा इंटरेस्टच नसेल या फील्डमध्ये तर जबरदस्तीने या फील्डमध्ये घुसू नका. कारण जिथे आपली इच्छाशक्ती नाही तिथे ती गोष्ट आपण यशस्वीपणे करू शकू असं मला तरी वाटत नाही. ओके. आय होप या लेक्चरमधून काहीतरी हेल्पफुल तुमच्यापर्यंत आलं असेल. डिमोटिवेट करणारा हा व्हिडिओ नक्कीच नव्हता. पण ॲटलिस्ट वास्तवाची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ होता आणि ती कधी ना कधी कुणीतरी करून दिली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ होता. तर जर तुम्हाला मी जे सांगितलं ते पटलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही जर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मला फॉलो करू शकता. वॉरियर ऑफिसर हे त्याचं नाव आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तर तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल. ओके. तर व्यवस्थित राहा, सेफ राहा आणि स्वतःला नेहमी शांत ठेवायचा प्रयत्न करा आणि कोणताही निर्णय घेण्याअगोदर एकदा थांबा आणि व्यवस्थित विचार करा. ओके. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.